आज आम्ही बनवणार आहे वडे आणि चिकनचा रस्सा. या आहे वड्यांचं पीठ दळून आणलेलं. आम्ही हे व्यवस्थित चालून घ्यायचं. पीठ दळून आणलेलं होतं. कांद्यामध्ये काली मिरी धने बडीशेप हे सगळं मिक्स करून वड्यांचं पीठ तयार होतं. वड्याच्या पिठामध्ये आपण टाकायचं कांदा, रात्रीचा थोडासा शिळे भात, हे सगळं वड्याच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता आपण रात्रीचं शिळे भात टाकलं थोडं हे लागणारं टाकायचं. मीठ, मसाला, हळद, हिंग आणि आपण मिक्सरला लावून घेतलेली ती पेस्ट कांदा आणि भाताची केल्याने मिसळून तर 1 चमचा हळद, मसाला, मीठ टाकायचं. आता मीठ पण हिंग तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. म्हणजे आपण कांदा आणि भाताची पेस्ट आता आपण मिक्स करायचं वड्यांच्या पिठामध्ये. याला मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घेऊन त्याला मिक्स करत राहायचं. असं थोडं थोडं घेऊन मिक्स करायचं. जसं आपण चपातीला पीठ मळतो तसं गोळा करून घ्यायचं आहे आपण. आता हे होत आलं. हे झाल्यावरती करवंटी पेटवायची. करवंटी पेटवून ह्याच्या मधोमध ती करवंटी टाकायची आणि मग त्यावरती तेल थोडंसं टाकायचं आणि लगेच झाकून ठेवायचं. मग ते व्यवस्थित फुगतं. आता पीठ व्यवस्थित झालंय, गोळा करून घेतलाय. त्या वड्यांचं पीठ आपण एका टोपामध्ये काढून घ्यायचं. गॅस पेटवून त्याची करवंटी ठेवायची छोटीशी. करवंटी पेटला की हे असं मधोमध गोळा करून घ्यायचा. पण पीठ एकदम घट्ट पाहिजे, पातळ जास्त पीठ भिजवायचं नाही. हे पेटवून घ्यायचे करवंटी अशी. मग ती व्यवस्थित पेटल्यावरती आपण त्याच्यामध्ये त्याचा गोळा केला त्याच्यामध्ये टाकणार आणि मग त्यावरती लगेच झाकून ठेवणार. तेल ओतून ही आता करवंटी व्यवस्थित पेटत आली आहे. आता ही करवंटी याच्यामध्ये टाकायची गरम गरम. बघा कसं धूर येतोय. आता तेल ओतल्यावरती भरपूरच धूर. तेल ओतते बघा त्याला 1 तास असंच ठेवायचं. 1 तासानंतर मग गरम गरम वडे घेतलात तर ते व्यवस्थित फुगतील. तेलामध्ये घेतले धुवून व्यवस्थित 3 वेळा. आता या चिकनला आलं लसूणची पेस्ट लावून घ्यायची. लसूणची पेस्ट लावायची आपण. व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायची. चव पण व्यवस्थित मस्त येते आणि आलं लसूणची पेस्ट थंडीतून चांगली असते. तर त्याच्यामध्ये 3 चमचे तेल टाकलेलं आहे. 3 चमच तेल टाकायचे भरून भरून. हा तेल आता तापत ठेवायचा 2 मिनटं. तेलामध्ये थोडासा हिंग टाकून घ्यायचा, त्याच्यामुळे पोटाला त्रास होत नाही. आता कढीपत्ता टाका. हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये ते आपण इथे कांदा कापून घेतला तो टाकायचा. उभा कांदा
हे कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आपल्याला. लाल कलरचा कांदा व्हायला पाहिजे भाजला लालाचा. आता आपण याच्यामध्ये हळद ॲड करणार आहे. किती 1 चमच हळद. परत मिक्स करा. 2 चमचे मीठ टाकायचं आता. आता मीठ टाकण्याचे व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं. एक चमचा तिखट टाकायचा. आता हे मिक्स करून घ्यायचं. 1 चमच गरम मसाला आणि थोडासा त्यावरती अजून. हा आता चिकन मसाला पण टाकायचा. 2 चमचे. आता हे मिक्स करून घ्यायचं. हे बघा तुझं आता तयार होत झालं आहे. आता याच्यामध्ये चिकन ॲड करायचं. आता आपण याने चिकन टाकलं आहे. हे चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मला आवाज वास मस्त येतोय. तुम्ही हे रेसिपी नक्की ट्राय करा घरी तुमच्या. आता आपण चिकनचा रस्सा तयार करतोय. थोडंसं पाणी ॲड करायचं आणि याला झाकून ठेवायचं असं. मग 10 मिनिटांनी याने वाटप टाकायचं. आता याच्यात आपण झाकण ठेवून घेऊया 10 मिनिटांनी. मग ह्याच्यामध्ये शिजून झाल्यावरती वाटप टाकायचं. वेट फ्रॉम 10 मिनिट्स. मिनटं झाली आहेत. मस्तपैकी उकड्या येतात. आता ह्याच्यामध्ये आपण वाटप टाकून घ्यायचा. वाटप टाकून घ्यायचं आपण. बघा वाफा किती मस्त आले. हा आपण वाटप करून घेतला. ह्याच्यामध्ये आपण कांदा, टॅमॅटो, लसूण, आलं टाकून घेतलं आणि मिक्सरला लावून घेतलं. हे असं दिसणार. आता आपण चिकनमध्ये घ्यायचं आणि खोबरं भाजलेलं. आता आपण वाटप मिक्स करायचं. आता मिक्स करा. हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. चिकन कढी इज रेडी. हे 5 मिनटं ठेवायचं. आता थोडंसं पाणी घ्यायचं आपण. मिक्सरमध्ये थोडंसं वाटप असतं पाणी घ्यायचं. मग मिक्स झाल्यावरती सगळं व्यवस्थित वाटप निघतं. एवढं पाणी घ्यायचं आणि टाकायचं. चिकन कढी आपली तयार झालेली आहे. आता आपण वडे घेणार. मग चिकन आणि वडे तयार होते. चिकन रस्सा तयार झालेला आहे. पुरता तुम्ही असं वरून थोडंसं मीठ टाकू शकता. झणझणीत आवडत असेल चिकन त्यांनी तिखट पण ॲड करू शकता वरून. कारण की आम्हाला तिखट रेडी झालं आपला. वरून कोथिंबीर आपण टाकून घेतली आहे. ठेवलं आहे. आता आपण जे करवंटी टाकलेली वड्याच्या पिठामध्ये ती काढून घ्यायची. पण ती काढून झाल्यावरती करवंटी काढून झाल्यावरती आता वड्याचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं परत एकदा. आता तेल तापलं की आपण चेक करायचं. थोडासा वड्याचा गोळा टाकायचा आपल्याला. तेल आता तापलेलं आहे ते बघा. बुडबुड केलेला बरेच शिजवायचं तर तेल तापलं. प्रेस करून घ्यायचं. मध्ये गोल करायचं.
आता आपण हा वडा तेलामध्ये टाकून घेऊया. असे वडे फुगायला पाहिजे मस्तपैकी. हे बघा मस्तपैकी फुगलेत वडे. एक वडा झाला व्यवस्थित. आता दुसरे पण आपण टाकून घेऊया. बाकीचे पण सेम पद्धतीने आपण टाकूया. आपले आता वडे तयार झालेले आहे. सेम प्रोसेसने आपण असेच सगळे वडे करून घ्यायचे. आता वडे फुगले. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आमचा तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका. नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल आयकॉन बटन आहे ते पण दाबायला विसरू नका. बाय. आणि चिकन तयार झालेलं आहे. आता माझी बहीण टेस्ट करणार आहे. कसं झालंय? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.